काही गाणी आपण गातो की लोकांसमोर पोहोचत नाही, थोडं कमी केलं तर चालेल. बघा मित्रांनो, दोन्ही शहरांच्या एका वारीचा कार्यक्रम झाला आहे. लांबोरे बुवांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या समोर सादर केला. पण त्यांची एक सवय आहे, त्यांना गजा म्हणल्याशिवाय मजा येत नाही. झाला बुवा काय तुम्ही काय तुम्हाला रात्र बुवा म्हणतात. बोमणे बुवा जुनावलेला आहे. बुवा माझ्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय कोण जुनावलेला आहे तो. अनेक वर्ष बुवा कार्यक्रम करतायत. एक आलाप घेऊन 10-20 वर्ष झाली. मला वाटतं ओणीमध्ये बुवा तुमची मी बारी बघितली होती हरेकरांबरोबर. 15-16 वर्ष झाली असतील मला वाटतं त्याला. तोच आलाप बदला जाल त्या ठिकाणी सांगणार. कोण पुरुष आला त्याने गाव आखला, एकाचं 21 केला, 5चं 25 केला. इथं कोण गाडी लावणार आहे? लांबोरे बुवा भगत बिगत नाहीत ना, कारण जातील त्या ठिकाणी सांगतात. कारण मी बरेच त्यांचे व्हिडिओ बघितले. जायचं गावात सांगणार, एकाचं 21 केला, 5चं 25 केला, मटी मारला, खुटी मारला. आज कशी कुठे घालतो बघा तुमचा हा म्हणजे बुवा सोडित नाही कोणला. लांबोरे बुवा तुम्ही नवीन आहात. या राजापूर लांजामध्ये एकही सुटला नाही. म्हणजे वेळेत कार्यक्रम करा. सगळ्यांना सुद्धा सवय केलाय. लांजेवाले होते 2-2 तास बाऱ्या करायचे. या बोमणे बुवावर कार्यक्रम करून लाईनीत आले. लाईनीत तुमची कशी हवा काढतो ती बघा. हा वचन मला पसंत आहे. आता बुवांचं नाव सुद्धा बघा, विकास सखाराम लांबोरे. काय तो तुमच्या आधी या ठिकाणी पारितोषिक आलं होतं शंभू संग्रामचे मालक. कारण या दुर्गादेवीच्या नावावर जी जोडी पडते विलास कुर्ले दादांची, तिने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ओझरगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर केलं. एकदा जोरदार त्या जोडीसाठी आणि त्या मालकांसाठी टाळ्या होत्या. तसेच आमचे मित्र कोलपटे बंधू त्यांची सुद्धा बावरे आणि टारणांची जोडी आहे. यावर्षी ह्या 2 जोड्या चालल्या. मित्रांनो, घाटावर त्यांनी सुद्धा पिस्तूल बघितलं. कोकणावाल्याने आपली पावर त्यांना दाखवली. नाही जमलं कोणला, त्याच्यासाठी सुद्धा त्या जोरदार टाळ्या होत्या. त्याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. राजाराम शिवराम नाचनेकर भानुदास घरातील गोपणे गावचे, त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख नितीन माळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने. आता बघा मित्रांनो, याच्यावर गाणं म्हणा त्याच्यावर गाणं म्हणा, थोडासा बारीचा प्रॉब्लेम होतो. कारण यांना काय पैसे कुणी नाही द्यायला ना तरी सारखं म्हणत राहणार पैसा आलो पैसा आलो. म्हणजे तुम्हाला फक्त चुकल्या बनवायची नाही नाही. आम्ही आल्यापासून तुमच्याला मागितलं काय, आमची परिस्थिती चांगली आहे. त्यांच्याकडून विडा घेतलाय, यांना भागवायचंय, जाणार आम्ही घरी. नाही गेला तरी सारखं म्हणणार पैसा आलो पैसा आलो. कोण लघवीला उठला तरी तिच्या पाहिजे बघ ना पैसा आलो पैसा आलो. बाबा तू लघवीला जातोय, तो जाऊ दे ना तिकडे लघवीला जातोय तू. त्याचा पाठी वगैरे काहीतरी 100 रुपये दिले यांना. हो असं करू नका. आणि मगाशी बुवा एक तुमच्यासारख्याला सांगायचं योग्य नाही वाटत. बुवांचं स्तवन झालं, कारण मी कोणालाही सोडित नाही. चुकीचं आहे ते चुकीचं. तुम्ही असाल मोठे नामवंत शाहीर. स्तवन झाल्यानंतर पहिला जय पुकारायचा हा नियम आहे. स्तवन झालं सगळी बक्षिसं घ्यायचा आणि नंतर अखंड होता सोडीचा. बुवा हे नाही चालत. पहिला मूळ गाभा सांभाळा. या ठिकाणी बलराम तांबे सत्यवाले शाहीर तसेच माझे परम मित्र अनेक कार्यक्रम संघर्षात्मक दिले ते शशी कानाकर बुवा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्दा करतो. या ठिकाणी आमचे मित्र प्रकाश साबळे यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार. संतोष गुणव यांकडून 100 रुपये.
त्याला 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने त्याचे आभार मानतो. बघा त्याच्या रंगबाजी म्हणलो की मरणबाजीच करणार. बुवाने आम्हाला प्रश्न विचारलाय की लग्न समारंभात मुलाच्या आईला लग्न समारंभात अक्षता टाकण्याचा मान नसतो, मात्र त्या शुभ मुहूर्तावर म्हणजे घरदेवतावर अक्षता टाकण्याचा मान आहे. परीक्षा सुवर्धन कुणी गेले. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज या ठिकाणी देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे तसा काही भाग नाही आहे. आणि बुवाने जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, बुवा बाजू मारू नका, उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे, अजून शोधला तर नक्की सापडेल. बघा मित्रांनो, नवतरुण नाच मंडळ येळवण बांबरवाडी शाहीर सुकांत आर्य आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आले. त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने त्यांचे आभार. बुवा ही मोठेगिरी करताना रंगमंचावर पहिला आवाज सांभाळा. बरोबर सांगतो मित्रांनो, गायकाने पहिला आवाज सांभाळायला पाहिजे. हे बेसूर शाहीर आहे. विकास लांबोरे शाहीर बेसूर आहे. अनेक वेळा अनेक नामवंत शाहिरांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगितलंय की लांबोरेमुळे बेसूर आहेत आणि तुम्हाला मान्यच करायला लागणार आहे. एकतरी गाणं आणि धड गा आणि मग मोठीगिरी करा. या ठिकाणी पहिला वार लांबोरेमुळे तुमच्यावर मनाशी म्हणाले की हृदयी वसंत बोलताना प्रेमाचं रंग यावे. लॅपटॉप दिसणार एवढी. बघा पहिला वार कसं तुम्हाला देतो. अरे अतिशाना त्याचा बैल रिकामा, अरे अतिशाना त्याचा बैल रिकामा, तो रिकामीच राहणार. अतिशाना त्याचा बैल रिकामा, तो रिकामीच राहणार. गुळाची चौकाय, अरे तो भलतच खाणार. आहे मला मोरमुआ माझ्या पुढं किती जाणार. मग तुम्हीच बघा रसिक हो, हा दुसऱ्या बारी ताणून ताणून जाणार. पहिला वार तुमच्यावर. बघा मित्रांनो, संदर्भ सांगतो, कारण आमच्या घराण्याची एक पद्धत आहे, काय दडून लपून नसतं. जे काय आहे ते लोकांसमोर आम्ही सादर आजपर्यंत केलेलं लोकांना आवडतंय. पहिला वार तुमच्यावर. बघा विषय असा आहे, सीतामाई ज्या वेळेला पर्णकुटीमध्ये होती त्यावेळेला रावण हा गोसाव्याचं रूप घेऊन भिक्षा मागण्याच्या रूपाने त्या ठिकाणी आला आणि तिथे आल्यानंतर त्यांनी सीतेला पळवून नेलं. त्यावेळेला सीता सांगते आहे रावणाला की माझा सखा राम आहे. आता योगायोगाने बुवांच्या वडिलांचं नाव सुद्धा सखा राम आहे, विकास सखाराम लांबोरे. व्हिडिओ होणार ना पेशी मध्ये. सीता सांगते आहे रावणाला माझा सखा राम आहे, तू माझ्यापासून लांब हो रे, लांब हो रे, हे लांबो रे, तू माझ्यापासून लांब हो, तुझ्या लंकेची खाक करून टाकील, जाळून टाकील तुझी लंका. पहिला वाद हो तुमच्यावर. अरे सखा राम काढील हवा, सावध लावा. बघूया तुमची अरे सखा राम काढील हवा, ऐक तू लांबोरे,
लोकांनी यांना उचलून धरलं म्हणजे आम्ही काय सेकंड नावाला दे आम्ही काय ऐकून घेऊ साल करतो साल सोडला नाही आजपर्यंत यांना तुरेवाल्याला लांबरे बुवा दुसरा विषय तुमच्यासाठी बघूया बघा जय मल्हार ही सिरियल आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे तर आता ती सध्या बंद आहे मल्हार यांना बानूशी लग्न करायचं असतं आणि तो म्हाताऱ्याचं रूप घेऊन बानूच्या धनगरवाड्यावर जातो आणि त्या ठिकाणी म्हाताऱ्या बाबाचं रूप घेऊन त्या ठिकाणी त्या धनगरवाड्यामध्ये राहतो बानू त्याला सांगते की ह्या मेंढ्या चरवून आणा त्या धुवून आणा आणि तो मेंढ्या घेऊन जातो आणि त्या सगळ्या मेंढ्या आपटून मारून टाकतो ही वार्ता संपूर्ण धनगरवाड्यामध्ये पसरते गोवांच्या नव्या तिकडच्या आणि त्या ठिकाणी ती वार्ता पसरल्यानंतर सगळी लोक त्या नदीवर धावत जातात बघतात तर काय सगळ्या मेंढ्या त्या ठिकाणी मृतावस्थेत होत्या बानू सुद्धा खूप अस्वस्थ होते आणि त्यावेळेला ती त्या म्हातार बाबाकडे मोठ्या आशेने सांगते की या माझ्या सगळ्या मेंढ्या मला जिवंत करून पाहिजे त्यावेळेला त्या मल्हाराने बानूला एक अट घातली होती की तू जर माझ्याशी लग्न करशील तर मी या मेंढ्या सगळ्या जिवंत करतो हाच विषय बुवा आज या रसिक प्रेक्षकांसमोर कारण या ओझरवासियांना असं हवंय बरोबर की नाही अशी गाणी लागतात त्यांना झापूक झुपूक लागतं नुसता येण्यासारखं रेखला म्हणजे झालंच नाही सुरात पाहिजे सुरात आणि जोरात अरे यंदाच्या सीझनला याला मुळे मुलांची फार हवा आहे
एकी एकीला हरायचा आणि हळूच तिची
या ठिकाणी अजून एक शास्त्राधारण विषय सादर करतोय, त्यानंतर एक समाज प्रबोधन गीत घेऊन वारीचा कार्यक्रम संपवणार आहे. बघा मित्रांनो, रावणाचा भाऊ कुंभकर्ण हा शिवशंकराचा भक्त होता आणि त्याच्याकडून त्याला वर मिळाला होता की तू 6 महिने निद्रा घेशील व 6 महिने जागा राहशील, म्हणजे युद्ध करशील. आणि त्यावेळेला जोरदार युद्ध चालू झालं. यार बॅटरी लो. रावण सांगतोय चिडून आपल्या सेवकाला की जा आणि त्याला एकदाचा उठवा, हलवा, वाद्य वाजवा, घंटा वाजवा, त्याच्या पाठीवर अंगावर उड्या मारा, पण एकदा त्याला उठवा. विषय सादर करतोय, लक्ष असू द्या. अरे काय झालं याचा डोळा हा कायम मिटतोय र. अरे काय झालं याचा डोळा हा कायम मिटतोय र. जरा हलवून, अरे जरा हलवून बघ ना तुझा काटा उठतोय र. जरा हलवून बघ ना तुझा काटा उठतोय र.
कार्यकर्त्यांना विशेष सूचना आहे मंडळाकडून उद्या दिनांक 17 म्हणजे आजच दुपारी 3 वाजता काय बनलो कृपा गणेश गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी सर्वांनी श्री गणेश प्रांगणामध्ये येण्याची कृपा करावी। सर्वांनी कोकणी कोणतं कोकणी कराटे काय कोकणी कोकण म्युझिक सर सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी 3 वाजता जमायचं आहे। बघा मित्रांनो शंभू ग्रुप प्रतिष्ठान ओझर आयोजित राज्यस्तरीय भात लावणी व नागरणी स्पर्धा 2024 दिनांक 22 सप्टेंबर 2024 ला या ठिकाणी होणार आहे। ठिकाण आहे ओझर साबळेवाडी घाटाचा माळ तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी। प्रेक्षक वर्गाने आणि सर्व बैलजोडी मालकांनी याचा लाभ घ्यायचा, सगळ्यांनी जोड्या घेऊन यायचं, आम्ही सुद्धा येणार आहे। बघा समाज प्रबोधन विषय सादर करतोय कारण चांगला कलाकार हा नेहमी समाजाचं देणं लागतो। लांबडे बासू सुद्धा खूप चांगले आहेत, आपले परम मित्र आहेत। शेवटी डबलवाणी म्हटलं की ऍक्शनला रिॲक्शन ही द्यावीच लागते, बरोबर ना। लांबोरेबोनची सुद्धा अनेक गाणी हिट झाले आहेत। मी सुद्धा एक मध्ये तिच्यावर गीत बनवलं होतं, ते सुद्धा लांबोरेबोनच्याच चालीवर होतं, त्याची परमिशन घेऊनच बनवलं होतं। अतिशय सुंदर असं गीत ते गाजलं होतं। देवांचा सुद्धा काहीतरी बियरच्या बाटल्या रानोमाळी पडल्या असं काहीतरी गीत आहे। या ठिकाणी तरुण पिढीला या गीताच्या माध्यमातून आपण तरुण पिढीचं समाज प्रबोधन करूया। काय आहे की आज जर बघितलं तर तरुण जी पिढी आहे ती व्यसनाधीन झालेली आहे। दारू पिण्याला सुद्धा टायमिंग नाही। त्या दिवशी सांगतो मी कोल्ह्यामध्ये कार्यक्रमाला गेलो, त्या माळावर जसं इथं गुडगुडेवाला बसतात ना तसा बॅटऱ्या घेऊन माळावर बसलेले, आणि मग इथं गुडगुड आहे की काय, म्हणजे त्याला टायमिंग नाही। 1-2 वाजता सुद्धा पिणारे आहेत। आज महिला वर्गाकडे काय तसं आपल्याकडे इकडे कोकणात अजून ना किंवा गावी नाही आहे, पण मुंबईत मुली सुद्धा हुक्का पार्टी काय असते त्यांचं चालू। तर सगळ्यांना फक्त हेच सांगणं आहे की व्यसनाधीन कोणी होऊ नका। हे जीवन चुकून आपल्याला हा जन्म मिळाला आहे, तो सार्थक लावूया। गीताच्या माध्यमातून आपल्या समोर विषय सादर करण्याचा प्रयत्न करतो। अरे ऐक करती का
ऐकरसी का तुम्हा सांगितो गोष्ट मी पाहिलेली कमी वयात पोरी न पोरी वायाती गेलेली व्यसनाधीन ती झालेली नशा कायमती गेलेली व्यसनाधीन ती झालेली नशा कायमती गेलेली
या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एक मुकडा फक्त चाण्या बैलासाठी होऊ दे. एकदा जोरदार टाळ्या त्या बैलासाठी होऊ दे मित्रांनो. नुसतं पाऊल टाकलं की सगळा प्रेक्षक वर्ग जागा होतो. फक्त एक मुकडा घेतो आणि बारीचा कार्यक्रम संपवतो. उशीर सुद्धा होतोय. लांजा तालुक्यातील शान आहे या आसगे गावाची. लांजा तालुक्यातील शान आहे या आसगे गावाची. आणि बैलगाडा क्षेत्रात दहशत आहे या चाण्या नावाची. बैलगाडा क्षेत्रात दहशत आहे चाण्या नावाची. मित्रांनो पुन्हा एकदा या मंडळाचे आणि आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे या गणेश भक्तांचे आभार व्यक्त करतो. बाबुडे बुवांना दुसऱ्या पारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या दुसऱ्या पारीचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.